नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी चॅप्टर नंबर 1 रॅशनल अँड इरॅशनल नंबर बघणार आहोत। यामध्ये आपण नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर बघणार आहोत। यामध्ये नॅचरल नंबर, आता हे सर्व आपण एका स्टोरीतून समजून घेऊ। एक राम नावाचा मुलगा असतो आणि एक श्याम नावाचा मुलगा असतो। रामकडे 3 कंचे असतात आणि श्यामकडे 4 कंचे असतात। कंचे मराठीमध्ये काय म्हणतो आपण? गोट्या म्हणतो। रामकडे 3 असतात, श्यामकडे 4 असतात। आता यामध्ये राम श्यामला विचारतो, तुझ्याकडे किती कंचे आहे? त्यावेळेस श्याम म्हणतो 1 2 3 4। त्यानंतर श्याम रामला विचारतो, तुझ्याकडे किती? त्यावेळेस राम सांगतो 1 2 3। म्हणजेच काय, किती काय करताय? काउंटिंग करताय। म्हणजे फर्स्ट नंबर येतात ते कोणते? नॅचरल नंबर। नॅचरल नंबरला आपण काउंटिंग नंबर सुद्धा म्हणतो आणि त्याची सुरुवात 1 2 3 4 अप टू द इन्फिनिटी पर्यंत नॅचरल नंबर असतात। पण सुरुवात स्टार्टिंग बघा 1 पासून होते। हे सर्व हा नॅचरल नंबरचा ग्रुप आहे। त्यानंतर नेक्स्ट काय होतं? दोघांमध्ये गेम चालतो। ज्यावेळेस दोघांमध्ये गेम चालतो त्यावेळेस काय होतं की रामला नेम खूप चांगला असतो। त्यावेळेस राम श्यामच्या सर्व जे काही कंचे ते जिंकून घेतो। मग त्याच्यामध्ये रामकडे किती होतात? रामकडे होतात 3 + 4 किती होता? 7। आता श्यामकडे किती असणार आहे बरं? श्यामकडे किती असणार आहे? मग श्यामकडे असणार आहे 0। मग इकडे बघा, एखादी संख्या किंवा एखादी गोष्ट काहीच नाही, जी अस्तित्वातच नाही, त्याला दर्शवण्यासाठी आपण काय करतो? मग 0चा उपयोग करतो। आणि 0 आता आपण तर बघितलं 1 पासून जे काही स्टार्ट होते त्याला आपण नॅचरल नंबर मध्ये टाकलं। पण आता हा 0 कोणत्या ग्रुप मध्ये टाकायचा? तर मग तो 0 होल नंबर मध्ये टाकला। कोणत्या ग्रुप मध्ये टाकला? तो होल नंबर्स मध्ये। मग होल नंबरची स्टार्टिंग कुठून होते? 0 1 2 3 4 अप टू द इन्फिनिटी। आता होल नंबर, आता तुम्ही जर बघितलं नावामध्येच होल आहे आणि हा 0 सुद्धा कसा आहे? होल सारखा दिसतो। त्याच्यामुळे आपल्या लक्षात राहण्यासाठी एकदम इझी आहे की ज्याची सुरुवात 0 पासून होते त्यालाच आपण काय म्हणणार आहे? होल नंबर म्हणणार आहे। 0 1 2 3 अप टू द इन्फिनिटी हा जो काही ग्रुप आहे तो होल नंबरचा ग्रुप आहे। त्यानंतर आता काय असतं, इथपर्यंत त्यांचा गेम आलेला असतो। परंतु काय होतं की दोघांना पण गेम पुढे कंटिन्यू करायचा असतो, पुढे चालू ठेवायचा असतो। मग पुढे काय होतं की श्याम काय करतो की रामकडून कंचे उसने घेतो। मग उसने घेतल्यानंतर हा त्याच्याकडून 3 कंचे उसने घेतो। आता रामकडे किती राहतात? 4। 3 कंचे त्याने उसने घेतले। आता 3 कंचे घेतले ते पॉझिटिव्ह मध्ये असेल का? नाही, ते निगेटिव्ह मध्ये असणार आहे। मग ते आपण मायनस मध्ये ते दाखवणार आहोत। आता मायनस आला, 0 आला, पॉझिटिव्ह नंबर आला। आता तर आपण बघितलं नॅचरल नंबर आपण 1 पासून सुरुवात केली, नंतरचा ग्रुप आला होल नंबर, त्याची सुरुवात 0 पासून केली। पण आता मायनस आहे, हे कोणत्या ग्रुप मध्ये टाकायचं असा प्रश्न पडला। त्यानंतर मग नवीन ग्रुप शोधला, त्या ग्रुपचं नाव आहे इंटिजर्स। इंटिजरला आपण आय ने पण डिनोट करतो आणि झेड ने पण डिनोट करतो। मग इंटिजर मध्ये कोणकोणते नंबर असतात? तर इंटिजर मध्ये पॉझिटिव्ह नंबर्स असतात, निगेटिव्ह नंबर असतात। -1 -2 हे झाले निगेटिव्ह नंबर्स। 0 1 2 हे सर्व झाले पॉझिटिव्ह नंबर्स। म्हणजे इंटिजर मध्ये निगेटिव्ह नंबर्स, 0 आणि पॉझिटिव्ह नंबर्स हे तिन्ही पण नंबर्स असतात। आणि या तिन्ही ग्रुप मिळून कोणता होतो? इंटिजर्स हा ग्रुप तयार होतो। मग तुम्हाला लक्षात ठेवायचं कधी पण की इंटिजर जर विचारलं काय म्हणणार तुम्ही? पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड 0 या तिघां मिळून
कोणता ग्रुप तयार होतो, तर तो इंटिजरचा ग्रुप तयार होतो. आता पुढे काय होतं, त्यांचा गेम इथपर्यंत त्यांचा गेम झालेला आहे. पुढे काय होतं की आता इथे गेम संपलेला आहे, पण दोघांना काय होतं, भूक लागते, खूप जोराची भूक लागते. मग राम काय म्हणतो श्यामला, चल माझ्या घरी, आता टाइम पण स्वयंपाकाचा झालेला आहे आणि माझी आई पण आता गरम गरम भाकरी करत असेल, गरम गरम काय करत असेल, भाकरी करत असेल. मग ते दोघं घरी जाता आणि रामच्या घरी गेल्यानंतर त्याची आई खरंच गरम गरम भाकरी करत असते आणि दोघांना पण खूप भूक लागलेली असते. आणि रामची आई पहिली भाकर टाकते आणि ती भाकर अर्धी भाकर श्यामला देते आणि अर्धी भाकर रामला देते. मग अर्ध लिहायचं कसं, अर्धी भाकर लिहायची कशी? मग पुढे नवीन नंबर, मॅथ मध्ये नवीन नंबर आले, कोणते, फ्रॅक्शन्स. कोणते आले, फ्रॅक्शन्स. त्यालाच आपण काय म्हणतो, रॅशनल नंबरचा ग्रुप आला. नंतर कोणता आला, रॅशनल नंबरचा ग्रुप आला. आणि मग रॅशनल नंबर मध्ये जर आपण बघितलं तर कोणते ग्रुप येतात, रॅशनल नंबर मध्ये सर्व जे काही फ्रॅक्शन्स आहे ते रॅशनल नंबर मध्ये येतात. मग त्याला P upon Q such that PQ belongs to integers, Q is not equal to 0. हा जो काही ग्रुप झाला तो रॅशनल नंबरचा ग्रुप झाला. मग इरेशनल नंबर मध्ये कोणते येते, तर मुलांना इरेशनल नंबर मध्ये √2, √3, पाय यासारखे इम्परफेक्ट स्क्वेअर्स इरेशनल नंबर मध्ये येते.